गणेश उत्सवाचा दिवस म्हणजे आनंद, भक्ती, आपुलकी आणि घराघरात घुमणारा बाप्पाच्या आरतीचा आवाज। 10 दिवस सगळा परिसर मंगलमय होतो। रोज नवनवीन पदार्थांचा सुगंध, रोजच्या आरत्या, बाप्पांसाठी रोज बनणारे नैवेद्य, कधी मोदक तर कधी लाडू। घराघरात प्रसाद, गोडधोड आरत्या आणि भजन सुरू असतात। छोट्या मोठ्या गणपती मंडपात रांगोळ्या, सजावट, दिव्यांचे उजेड आणि फुलांच्या सुगंधांनी भरलेले असतात। पण जसा आगमनाचा दिवस गोड असतो, तसंच बाप्पाच्या विसर्जनाचा दिवस मनाला हळवा करणारा असतो। आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना मन अगदी भरून येतं। विसर्जनाचा दिवस म्हणजे मनभर आठवणी, घरभर शांतता आणि डोळ्यात नकळत दाटून येणारं पाणी। कारण आपल्याला माहिती असतं, आपला लाडका बाप्पा आता पुढच्या वर्षीच परत येणार। बाप्पांच्या सहवासात 10 दिवस अगदी 10 तासांसारखे निघून जातात। जसजशी विसर्जनाची वेळ जवळ येते, तसतसं मनाची हुरहुर वाढते। आपला लाडका बाप्पा गावी जातोय या विचारानेच मन दाटून येतं। आज गणपती विसर्जनाचा दिवस म्हणजेच बाप्पांच्या निरोपाचा दिवस। बाप्पा जाणार या विचारानेच मनात हुंदका दाटून येतो। 10 दिवस आपल्याप्रमाणेच हसरा खेळता दिसणारा बाप्पांचा चेहरा सुद्धा आज उदास वाटू लागतो।